त्याबद्दल पूर्ण आदर ठेवून सांगतोय, तुमचं प्रतिपादन चुकीचं आहे की अचानक घडल्यात. या देशात गेल्या 60 वर्षातलं सगळे काँग्रेसच्या काळात पण असंच झालं होतं. घडत होतं. मी राजू सातवना विचारेन, मी तुमच्याकडे येतो. ऐकू, ही सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे. ही सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे जे त्या ठिकाणी आजही समाजामध्ये त्या ठिकाणी मी ज्या गावामध्ये. पण मग एवढं सगळं म्हणजे आज जो दलितांच्या असंतोषाचा उद्रेक झालाय गुजरातमध्ये, आपण मीडियामध्ये बघत नाही आहोत मधुजी. पण जी यात्रा अहमदाबाद पासून उन्हामध्ये निघाली आहे, आमचा नॅशनल मीडिया मला लाज वाटते, काही दाखवत नाहीये. पण तो दलितांमधल्या असंतोषाचा आगडोंब आहे. तुम्ही विचारा या ना, कशा प्रकारे दलितांचा असंतोष झालाय हा या सरकारला भस्मसात करू शकतो. आणि त्या भीतीतून मोदी बोललेत. तुम्हाला वाटतं काँग्रेसने हेच केलंय? अहो, मी काँग्रेसनी सुद्धा जाणून बुजून त्या ठिकाणी अत्याचार घडवून आणला असं मी अजिबात म्हणणार नाही. कुठल्याही राजकीय ही समाजातली प्रवृत्ती. आता माझं ऐकून घ्या, तुम्हाला ऐकून घ्या, ऐका ना जरा. काल आकार पटेल नावाचे पत्रकार आहेत जे गुजराती आहेत, त्यांनी एक टाइम्स ऑफ इंडिया लेख लिहिला. ते असं म्हणाले की तुम्ही अशा भ्रमात राहू नका की पटेल असतील ते भाजपला सोडून जातील, किंवा आता तुम्ही जैन मुख्यमंत्री केलात गुजरातमध्ये, तर जैनांचं काय होईल. पटेल आणि जैन ह्या दोन ज्या गुजरातमधल्या कम्युनिटी आहेत ते अत्यंत जातीयवादी आहेत आणि त्या पूर्वीपासून दलितांना अशा पद्धतीने वागवतात. आणि ह्या दोन्ही कम्युनिटी आज भाजप बरोबर आहेत, असा त्यांनी लेख लिहिला टाइम्स ऑफ इंडियामध्ये. आता मुंबई शहरामध्ये सुद्धा ते कम्युनिटीचे लोक आहेत. असं असतं तर मुंबई शहरामध्ये सगळेच त्या ठिकाणी बीजेपीचे लोक निवडून आले असते असं नाही. आपण जे त्या ठिकाणी म्हणालात की असे तऱ्हेचे अत्याचार चाललेले आहेत किंवा त्या ठिकाणी राज्यात वाढले, त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असेल तर ते चुकीचं ऐकून घ्या. मगाशी तुम्ही जो उल्लेख केला त्याचं उत्तर मला देणं महत्वाचं वाटतं की एवढा असंतोष आणि आता लॉंग मार्च चाललंय त्याचं कारणही तसं आहे की असंतोष हा एकदा संघटित झाला की त्याचा भडका उडतो. आणि ज्या पद्धतीने त्यानं मारलेला आहे त्यामुळे त्या समाजातल्या सर्व लोकांचं असंतोष होणं स्वाभाविक आहे. हाताळता आलं नाही म्हणून आनंदीबेनला जावं लागलं. सरकारला आता हाताळता आलं नाही त्याचं कारण त्या ठिकाणी मी वस्तुस्थिती त्यांनी पाहिल्या तशी मी पाहिली नाही. परंतु आज 17-18 दिवस झाले ते आरोपी पकडले गेलेले नाहीयेत. ही तिथल्या पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेची चूक आहे. एखाद्या गावात 8 लोक पकडले जात नाही ते गैर आहे. पण हे कोणाची चूक आहे? प्रशासकीय यंत्रणा म्हणजे सरकार तुमचंच आहे ना. त्या ठिकाणी मग तुम्ही हे काँग्रेसच्या काळात झालं असतं तर काँग्रेसला दोष दिला असतात. अहो, मी तुम्हाला कुठे असं म्हणालो की सरकार अतिशय म्हणून ते पकडले गेले. मी असंच म्हणालोय की काही चुका घडल्या असतील त्याची त्या ठिकाणी योग्य ती फळं भोगतील. मी असं बघा, आम्ही पक्षापेक्षा असं म्हणणे हा राजकीय प्रश्न नाही, हा सामाजिक राजकीय प्रश्न आहे. मी येतो तुमच्याकडे, पण त्याआधी राजीव सातव मला या प्रश्नाचं उत्तर द्या. जे रामदास आठवले आज म्हणाले तेच मधु चव्हाण म्हणतायत. ते म्हणतात हा राजकीय प्रश्न नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. तुमच्याकडे काय उत्तर आहे याचं? निखिलजी, मागच्या 2 वर्षामध्ये या सरकारचा जर कारभार पाहिला तर मागच्या वर्षी मागासवर्गीयांच्या सब प्लॅनमध्ये 20,000 कोटी रुपयाची कपात या सरकारनं केली. एवढ्यावर हा विषय थांबला नाही. म्हणजे हे प्रकरणं कशी वाढली त्याचे मुद्दे सांगतोय. तुम्ही बजेट मागासवर्गीय विभागाचं बजेट कमी केलं 20,000 कोटीनं. त्यानंतर तुम्ही रोहित वेमुलाचं प्रकरण झालं, त्याच्यात पंतप्रधानांनी एक ट्विट केलं, त्याच्यानंतर काही बोलले नाही. मद्रासच्या IIT पेरियार सर्कलचा विषय झाला, त्या संदर्भामध्ये सरकारकडनं काही प्रतिक्रिया नाही. राजस्थानमध्ये डेल्टा इश्यू झाला, राजस्थान सरकार यांचं भाजपाचं, त्या सरकारनं सांगितलं की ही चौकशी सीबीआयनं करावी, आमची हरकत नाही, सीबीआयनं ही चौकशी केली पाहिजे. या गोष्टीला 4 महिने झाले, सीबीआय ती चौकशी घ्यायला तयार नाही. का तर मागासवर्गीय विषय आहे. सरकारनं सर्वसंमतीने सांगितलं की घ्या, पण ते घेतलं नाही. हे मुद्दा यासाठी सांगतोय की दलित अत्याचाराच्या घटनांची चर्चा झाली, काँग्रेसच्या काळात सुद्धा घटना झाल्या. 2013चा आकडा सांगतो, नॅशनल क्राईम ब्युरोचा आकडा आहे, 39,000 घटना देशामध्ये दलित अत्याचाराच्या झाल्या. 2014ला 45,000 घटना झाल्या आणि 2014ला 45,000 घटना झाल्या आणि 2015ला 54,000 घटना झाल्या. म्हणजे 15,000 16,000 घटना मागच्या 1-2 वर्षात वाढल्या. मुद्दा असा आहे की दलित अत्याचाराच्या घटना होत होत्या, परंतु त्याचं प्रमाण कमी होतं. आता हे प्रमाण वाढायला लागलं. बिहारमध्ये यांचं सरकार नसेल, केरळमध्ये यांचं सरकार नसेल, पण देशामध्ये तर मोदी सरकार आहे आणि पंतप्रधान म्हणून ही तुमची जबाबदारी आहे. आणि आता गुजरातची चर्चा झाली, गुजरातच्या संदर्भात बरेच विषय झाले. खऱ्या अर्थानं आता गुजरात मॉडेल काय आहे हे आता लोकांच्या समोर या निमित्ताने यायला लागलेलं. आनंदी पटेलांना जावं लागलं. का जावं लागलं तर हे सरकार ज्या पद्धतीनं समाज म्हणजे पटेल समाजाचा असंतोष, दलितांचा
लोकांचा असंतोष, ज्या लाखाच्या संख्येनं मोर्चे निघायला लागले, आंदोलनं व्हायला लागली, यातनं एक क्लिअर आहे की सबका साथ सबका विकास, अच्छे दिन, हे जे काही यांचे वादे होते हे सगळं खोटा कार्यक्रम आहे. आता तरी किमान, म्हणजे आता ह्याच्या आधी झालं ते झालं, पण ह्याच्या पुढे तरी किमान समाजातल्या सगळ्या घटकांना नुसतं बोलू नका, तर कृती करा. ही या निमित्तानाची सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मधुजी उत्तर द्या, मग मी श्याम गायकवाड यांच्याकडे जाणार. राजीव सातवजी, तुम्ही राजस्थानचा मुद्दा सांगितला, तो त्या ठिकाणी सीबीआयकडे अशासाठी देण्यात आलं की या सरकारच्या चौकशीवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून सरकारने, तुम्हीच आता म्हणाल की सर्वामतेने त्या ठिकाणी एकमताने सांगितलं गेलं. दुसरी गोष्ट, आपण कृपा करून पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कारण मला या देशातले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी कोणी द्रष्टा नाहीये, मी कोणी स्टेट्समन नाहीये, परंतु आपण जर राजकीय अभिनिवेशाने आणि राजकीय फायद्यांसाठी या जाती जातीमधल्या अशा तऱ्हेच्या संघर्षाच्या बाबतीमध्ये जर आपण विचारपूर्वक निवेदन केलं नाही, विवेचन केलं नाही, तर या देशाला फार मोठी जबरदस्त किंमत त्याला आपल्याला सगळ्यांना द्यावी लागेल. जातीयवादाची मुळं त्या ठिकाणी तुम्ही पेरले आहेत, काँग्रेसने पेरलेले आहेत. दलित वस्तीमध्ये जायचं आणि हे सवर्ण तुमच्यावर अन्याय करतायत, सवर्णांच्याकडे जायचं आणि हे दलित तुमच्यावर अन्याय करतायत. तुम्ही त्या केसेस सांगितल्यात, मी फक्त एकच मिनिट घेतो, अर्ध मिनिट सांगावं राजीवजी, त्याच्यातल्या अॅट्रॉसिटीच्या केसेस किती आहेत. मी फक्त उदाहरण देण्यासाठी बोलतोय, आपण कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझ्या गावामध्ये चर्मकार बंधू आहेत, त्यांनी देव मागितला, पालखी मागितली, मी सांगितलं की दिली पाहिजे म्हणून, सगळ्यांचा रोष पत्करून, आणि म्हणून तिथे काळे नावाचे, मी नाव घेऊन सगळा प्रसंग सांगतोय, डीएसपीनं बोलावून आणलं की उद्या सगळे गाव जमेल आणि आपल्याला 50 वर्ष पालखी दिली नाही, ती देण्यात येईल. एक आमच्या सवर्णामधल्या माणसांनी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवण्यासाठी त्यांच्या वाडीमध्ये गेले आणि 32 सवर्ण लोकांची नावं दिली की आम्हाला हे त्या ठिकाणी जातीवाचक बोलले म्हणून. त्या सीपीने विचारलं, त्या एसपीने विचारलं, हवे 32 लोक, त्यातले 4 लोक एसटी मध्ये कामाला, 2 लोक मुंबईला, अशा तऱ्हेच्या केसेस तुम्ही धरताय का? त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या केसेस धरताय का? अॅट्रॉसिटीच्या केसेस बद्दल आम्ही अॅट्रॉसिटीचा कायदा पाळावा आणि तो असला पाहिजे या मताचे आहोत. आम्ही त्या ठिकाणी मनसेच्या नेत्यांच्या मताचे नाही आहोत. त्यामुळे तुम्ही उगाच ते वातावरण तयार करू नका. तुमचं असं म्हणणं आहे काँग्रेस वातावरण बिघडवते? काँग्रेस वातावरण बिघडते, प्रत्येक गोष्टीत त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशाने फायदे घ्यायचे. राजीवजी, तुम्ही जरा उत्तर द्या ना. काँग्रेस वातावरण बिघडवतं यांचं म्हणणं आहे. आज बीजेपीच्या नेत्यांनी सुद्धा म्हटलं उन्हामध्ये जी घटना घडली ते कारस्थान आहे म्हणून. काँग्रेस नक्की काय काय घडवतंय ते तरी सांगा. चीन आज भारताच्या भूमीत यायला लागला, ते काँग्रेसमुळेच घडतंय. काँग्रेसमुळे घडतंय. नवाज शरीफांचा वाढदिवस आपण साजरा केला, तेही काँग्रेसमुळेच घडलं. काय काँग्रेसमुळे घडतंय ते तरी सांगा. पाकिस्ताननं पठाणकोटचा हल्ला केला, तोही काँग्रेसमुळेच केला का? 56 इंचाची छाती तुम्ही दाखवत नाही, तेही काँग्रेसमुळे दाखवत नाही का? तुम्हाला ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घ्यायची होती ती काँग्रेसमुळेच घेता येत नाही का? या देशामध्ये रोजगार निर्मिती कमी झाली, तीही काँग्रेसमुळेच कमी झाली का? काय नक्की काँग्रेसमुळे काय काय झालं हे तरी सांगा. प्रत्येक तुम्ही गोष्टीला सांगितलेल्या काँग्रेसला एकाच जबाबदार वाक्यात धरायचं. उत्तर आता देतो आनंदीबेन तुम्हाला. पटेलांना राजीनामा द्यावा लागला, तेही काँग्रेसमुळे नाही, द्यावा तुम्ही लागला का? सांगितलेल्या सगळ्या कृपया गोष्टींचं उत्तर स्पष्टीकरण द्या. राजीवजी एकाच वाक्यात पाकिस्तान आज देतो. एवढा अग्रेसिव्ह झाला, ते ऐकून घ्या. काँग्रेसमुळे झालं का? तुम्ही मागच्या सांगितलेल्या 10 वर्षात गोष्टीचं आमचा एकाच वेळी पंतप्रधान उत्तर कधी देतो. वाढदिवस साजरा या सगळ्या करायला गेला गोष्टी नाही. काँग्रेसमुळे आम्ही काय झाल्या चिकन बिर्याणी म्हणून खाल्ली तुम्हाला नाही कधी 40 मध्ये पाकिस्तानच्या त्या ठिकाणी जाऊन पंतप्रधानाबरोबर. लोकांनी घरी बसवलं. 1962चं आक्रमण, त्याच्यानंतर चीन उद्दाम झाला, तो अहो, होय 40 मध्ये पंडित बसवलं तर तुम्ही काय काँग्रेसच्या दिवे लावता? हा नीतीमुळेच सगळ्यात झाला, महत्त्वाचा विषय आहे. नीतीमुळेच झाला. त्या ठिकाणी 1962चं कारण चीन आपल्याकडे तयारी करत होतं, हे त्यावेळेला संघ आणि जनसंघ सांगत होता. त्या पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना वॉर मॉंगर्स म्हणाले. ठीक आहे, आपण गुजरातमध्ये येऊया मधुजी. गुजरातमध्ये आपण येऊया. गुजरातमध्ये येऊया. गुजरातमध्ये एकदम या. चीनचं आक्रमण नको, तुम्ही कारण सगळ्या त्यांनी गोष्टी ते एक काँग्रेसमुळेच उदाहरण झाल्या. म्हणून दिलं होतं. आपण गुजरातमध्ये सगळ्या येऊया. गोष्टी श्याम गायकवाड तुमच्याकडे काँग्रेसमुळे झाल्या म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलं. ठीक आहे. तुमच्यामुळेच झाल्या. ठीक आहे, माझं म्हणणं आहे काँग्रेसला घरी बरं बसवलं, ही सत्य परिस्थिती अहो, आहे. अच्छे दिन कुठे ते तरी सांगा जरा. अच्छे दिन कधी येणार आहे? कळतील 2019 साली. अच्छे दिन आले नाही तर आम्ही घरी बसू. ठीक आहे, पण अच्छे दिन मध्ये अशा प्रकारे 2019 ला घरी अखलाकचा जावं खून लागेल आणि हे आपल्याला. बसत नाही मधुजी, हे तुम्हालाही मान्य हे असेल. मान्य आहे मला. हा, श्याम गायकवाड, मी तुमच्याकडे अशासाठी येतोय की महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही काय काम केलंय. श्याम गायकवाड हे काँग्रेसमध्येही नाहीत, हे भाजपमध्ये नाहीत, हे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत पाईक आहेत. आणि मला आठवतंय जेव्हा 1997 बरोबर आहे, रमाबाई नगरमध्ये गोळीबार झाला, तिथे निष्पाप दलित तरुण आणि दलित जनतेचे बळी गेले, त्यांना न्याय देण्यासाठी श्याम गायकवाडनी जंग पछाडलेला आहे. गुंडेवार कमिशनमध्ये ते बसून असायचे, सतत त्याचा पाठपुरावा करत असायचे. मला तुम्हाला विचारायचंय, तेव्हाही सरकार सेना भाजपचं होतं, तुम्ही बघितलं. आत्ताही भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्राचं सेना भाजपचं सरकार आहे. काँग्रेसचं सरकार असतानाची परिस्थिती आणि भाजप सेनेचं सरकार असतानाची परिस्थिती वेगळी असते, असा काही तुमचा अनुभव आहे? नाही, असं काय अनुभव नाही. दोघांची सारखीच असते? काँग्रेस म्हणजे
सॉफ्ट बीजेपी आहे आणि बीजेपी म्हणजे सॉफ्ट काँग्रेस आहे. दलितांच्या अत्याचाराच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये या दोन्ही पक्षांची भूमिका आणि व्यवहार हा सारखाच राहिलेला आहे. याचा आम्ही 40 वर्ष अनुभव येत आहे. मुद्दा कसा आहे, आपण परत गुजरातवरती येऊ. गुजरातमध्ये सांगायला पाहिजे की जवळजवळ 15,000 केसेस अॅट्रॉसिटीच्या ह्या पेंडिंग आहेत. एकही म्हणजे स्पेशल कोर्ट तिथे या केसेस हाताळण्यासाठी उभं केलेलं नाहीये. आणि मला एक विचारायचं आहे की हे जे म्हणतात की बाबा आमचा या गोरक्षकांचा काही संबंध नाहीये, मी तर या सरळ सरळ यांना एक फॅसिस्ट असे हे समजतो. फार भयानक लोक आहेत हे गोरक्षक. हा काय आढळलं तुम्हाला उन्हामध्ये? म्हणजे मला आतापर्यंत जे लोक दडपशाही सहन करत होते तो दलित समाज अचानक उठून उभा राहिला. काय कारण काय वाटतं तुम्हाला? मुख्य कारण असं आहे की एकूणच प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती दलितांच्या विरोधात आहे. सगळी प्रशासकीय जवळजवळ ती उच्चवर्णीयांच्या हातात आहे. प्रश्न असा आहे की एखादी दलित अत्याचाराची घटना घडल्याच्या नंतर आता उन्हामध्ये तेच घडलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्यावरतीच केसेस फाईल केले गेलेले आहेत आणि आरोपी अजूनपर्यंत सापडत नाही आहेत. ही परिस्थिती सगळीकडे आहे. आता मला एक सांगायला पाहिजे, विश्व हिंदू परिषद आणि RSS आणि भाजपचे काय संबंध आहेत हे सगळं जग जाहीर आहे. तुम्हाला ही खात्री आहे की हे गोरक्षक जे आहेत, ज्यांची निंदा पंतप्रधानांनी केली 2 दिवसापूर्वी, हे सगळे संघ परिवाराशी संबंधित लोक आहेत? त्या संस्कारातले लोक आहेत. त्या संस्कारातले लोक, हो, त्या संस्कारातले त्यांचे मेंबर नसतील कदाचित, त्या संस्कारातले लोक आहेत, त्याची तुम्हाला खात्री आहे? असतीलही कदाचित. आपल्यासोबत राजकुमार शर्मा आहेत बजरंग दलाचे नागपूरहून. मला एक थोडंसं पूर्ण करा. झज्जरचं प्रकरण आपल्याला सर्वांना आठवतं, हरियाणातलं. बरोबर आहे. भर पोलीस चौकीमध्ये 5 दलितांना ठार करण्यात आलं. त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेचे गिरिराज किशोर काय म्हणाले होते की मेलेल्या गायीची किंमत सुद्धा दलितांपेक्षा जास्त असते. हे का मी बोलतो का? मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनोभूमिकेमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे हे मधुचव्हाण जे म्हणतात संघामध्ये जातपात मानली जात नाही, हे तुम्हाला पटत नाहीये? संघामध्ये जातपात मानली जात नाही. त्यांनी मला असं वाटतं संघाचे जे खऱ्या अर्थानं जे काय आयडॉलॉग जे आहेत, गोळवळकर गुरुजी त्यांचं जे पुस्तक आहे वी आवर नेशन वुड डिफाईन, ते वाचावं त्यांनी सुद्धा. आहे मार्केटमध्ये उपलब्ध. ते काय म्हणालेत ते जाती व्यवस्थेचा त्यांनी जोरदारपणे पुरस्कार केलेला आहे. ते म्हणतात जाती व्यवस्था चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला आहे आणि जाती व्यवस्थेचाही केलेला आहे. संदर्भ सोडून बोलू नका, त्याच्यावर आपण 2 तास इथे चर्चा करू. गायकवाडजी या. नाही 2 काय 10 बद्दल मला तुमची माझी ओळख, आंबेडकर माझी ओळख नसली तरी तुमच्याबद्दल मला आदर आहे, कारण तुम्ही एक प्रामाणिक कार्य करताय. अशा तऱ्हेनं तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही काही बोलू नका. कधी काही बोलू नका. गिरिराज व्यास हे बोलल्याचं प्रूव्ह करा. चला उद्या आपण इथे बसू चर्चेला. गिरिराज किशोर बोलले होते. बघा, संघाचे या सगळ्या घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तुम्ही संघाला आणि बीजेपीला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले, त्याचे तुम्ही एक भाग आहात का? ते होऊ नका. संघाला ठीक आहे, आपण राजकुमार शर्मांकडे होऊ नका. गरजच काय? नाही अहो, संघ वाढला नसता. तुम्ही त्या ठिकाणी बोलू नका. मला बोलायला लावू नका. वाढलेला रिपब्लिकन चळवळीचे 17 तुकडे का झाले? झाले असतील. का झाले? संघ वाढतोय. आता तुमचं संघ असा वाढला नसता. संघाला लोकांनी फेकून दिलं असतं. प्रयोगशाळेमध्ये काय चाललं ते बघा अगोदर. संघाला लोकांनी फेकून दिलं असतं. गुजरातच्या प्रयोगशाळेत काय चाललं ते बघा अगोदर. ते वाईट चाललं असेल तर फळं आम्ही भोगू, जरूर भोगू. कारण देश मोठा आहे, समाज मोठा आहे. गुजरात मॉडेल घेऊन तुम्ही ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि राजकुमार शर्मांकडे बघू जातो. आपण. दूध का दूध पाणी का पाणी 2019 साली. कशाला? ठीक आहे, मी एक ब्रेक घेतो आणि राजकुमार शर्मांकडे जातो. हे जे गोरक्षक आहेत ते संघ परिवाराशी संबंधित आहेत का? याचं कारण मोदींनी परवा 6 तारखेला त्यांना इशारा दिला. काल तर दलितांच्या हल्ल्याबद्दल बोलले. मग हे गोरक्षक कोण आहेत? मी तुम्हाला एवढीच आठवण देऊ शकतो. NDTVने गेल्या आठवड्यात एक स्टिंग ऑपरेशन दाखवलं होतं. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या गोरक्षकांचा जो नेता होता हा RSSचा स्वयंसेवक होता. ब्रेक घेतो आणि परत येतो. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, पंतप्रधानांच्या भावनिक आवाहनामुळे दलितांवरचे हल्ले थांबतील का? बघा पडद्यावर.
61% लोक म्हणतात होय, 39% लोक म्हणतात नाही. दीक्षित सर म्हणतात त्याप्रमाणे 61% लोकांचा विश्वास बसलाय पंतप्रधानांच्या आवाहनावर. आपण बघूया नेमकी काय परिस्थिती आहे. ब्रेक नंतर भेटूया. बजरंग दलाचे राजकुमार शर्मा माझ्यासोबत आहेत नागपूरहून. राजकुमार शर्माजी, पंतप्रधानांनी गोरक्षकांना जो एक इशारा दिला त्याचा अर्थ तुम्ही कसा घेताय? राजकुमार शर्माजी, पंतप्रधानांनी जो इशारा दिलाय गोरक्षकांना त्याचा अर्थ कसा लावताय तुम्ही? हाँ, देखिए, जो पंतप्रधान जी ने जो अपने को परसों के भाषण में बोला गोरक्षकों के बारे में, उससे हर गो प्रेमी और गोरक्षक दुखी है और आक्रोशित भी है, क्योंकि जिस तरह से गो हत्याएं बढ़ती जा रही हैं हर जगह, शहर के नागपुर में भी देखिए, अमरावती में भी, महाराष्ट्र के देखिए, बहुत बड़े पैमाने पे गोरक्षकों ने आंदोलन किया. और अमरावती में तो गो हत्याएं इस तरह से बढ़ती जा रही थी कि वहां के लोगों ने पूरे अमरावती बंद का आह्वान करना पड़ा. आज कोई भी गोरक्षक है, पिछले 2 साल से वो लगातार कमिश्नर से मिलना, पुलिस को बताना कि इस तरह की घटनाएं यहाँ पर होती रही है. उसके बाद भी वो घटनाएं बंद नहीं हुई. गोवंश की तस्करी और गोवंश का जी बोलिए कत्ल होना ये बराबर जारी रहा. आज हमारे पंतप्रधान बोलते हैं कि 80% लोग जो गोरक्षा से जुड़े हैं वो फर्जी हैं. हमारी समझ में ये नहीं आया सर अभी तक कि 80% कौन है. क्या सरकार ने कोई गोरक्षक नियुक्त किए हैं क्या? ये भी समझना जरूरी है. और कुछ लोग जो विश्व हिंदू परिषद के बारे में बात कर रहे थे, बजरंग दल के बारे में बात कर रहे थे, मेरा उनसे इतना ही कहना है कि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, ये ऐसे संगठन है, ये जात पात में विश्वास ही नहीं रखते. हमारी तरफ से समरसता करके एक बहुत बड़ा विभाग चलता है जो सारे हिंदू समाज को जोड़ने का, सारे सनातन धर्म के जितने भी सिख हो गए, जैन हो गए, बुद्धिस्ट हो गए, सब लोगों में मेल मिलाप करने का काम विश्व हिंदू परिषद बजरंग दल करती है. तो उनका ये इस तरह का आरोप कि विश्व हिंदू परिषद और इनके लोग दलितों के खिलाफ इस तरह का प्रचार करते हैं, उससे हम बिल्कुल भी सहमत नहीं हैं. राजकुमार जी, लेकिन और दलितों प्राइम के मिनिस्टर ऊपर जो जो बोल इस रहे तरह हैं, हमला हो राजकुमार रहे जी, हैं, जो विश्व प्रधानमंत्री हिंदू बोल परिषद रहे हैं उससे भी आप नाराज है? जी, जी. प्रधानमंत्री ने तो कहा कि ये जो 80% जो गोरक्षक है वो गलत काम कर रहे हैं, वो भी आपको मंजूर नहीं है? जी नहीं, लेकिन जिस तरह से उनको मारा हुआ आपको मंजूर है क्या? कोई भी हो, अगर कोई नहीं, भी सुनिए सामान्य शर्मा आदमी जी, है, जिसको लगता है शर्मा जी, कि जिस गोवंश तरह की उनको तस्करी मारा हो हो रही ठीक है क्या? और वो पुलिस को खबर करने के बाद भी जिस तरह उनको पीटा गया वो ठीक है क्या? हाँ जी. दलितों को पीटा गया वो ठीक है क्या? मरी हुई गाय थी, उसका चमड़ा निकाल रहे थे, वो कोई गाय काट रहे थे क्या? वो कोई गाय काट रहे थे क्या दलित बंधु? मरी हुई उसका चमड़ा निकालते थे, उसको उनको मारा हो ठीक है क्या? मैं भी संघ का स्वयंसेवक हूं, आप काय की सराहना करते हैं उनकी? जिस प्रदेश में कानून बना है उस प्रदेश में कानून की मदद लेके ऐसे आरोपियों को अरेस्ट किया जाए जो वो गोवंश बोलिए, का कत्ल फिर करते निषेध हैं कीजिए उसका। और उनकी तस्करी करते हैं. उसका जहाँ पे निषेध कायदा कीजिए। है वहाँ पे अपने लोगों को उसका फायदा उठाना चाहिए. फायदा हमारे उठाना लोग चाहिए करते का हैं, मतलब क्या पुलिस है? की मदद लेते हैं उसमें. शर्मा जी, फायदा जहाँ इस तरह उठाना की चाहिए घटना का बार-बार मतलब क्या घटती जा है? रही मधु जी है. जरा शांत रहा. हमारे लोग ते बराबर मनापासून वहाँ पे- बोलतायत, बोलू द्या त्यांना. किसका? फायदा उठाना चाहिए का मतलब क्या है? जी जी, आपने अभी कहा कि फायदा उठाना चाहिए. जहां अगर कायदा है हाँ. तो अपने जहां कोई नहीं सर, जहां कायदा बना हुआ है तो उस चीज कायदा वो हमारी सुरक्षा के लिए है, गाय की सुरक्षा के लिए है, तो वो कार्यकर्ता उसका फायदा उठाएंगे ही. लेकिन उनको मारा हो, उनको मारा कानून की समाज में इस तरह का शर्मा जी, आप क्या बात कर रहे हैं? आपको मालूम है क्या? आप क्या बात कर रहे हैं? आपके बात से क्या नुकसान होगा मालूम है क्या? मरी हुई गाय का चमड़ा निकाल देते कानून हाथ में लेने के लिए किसने कहा था उनको? शर्मा जी को, मधु जी एक मिनट, शर्मा जी को सरकार से गोरक्षा महत्वपूर्ण देखिए, है. उनके लिए गोरक्षा एक पवित्र कार्य है, इसलिए वो ऐसा बोल रहे हैं. शर्मा जी ठीक है ना? आपको बोल रहा हूँ गोरक्षा तो होनी ही चाहिए, लेकिन मारधोड़ करनी चाहिए क्या? जी जी. वो उधर मार शर्मा जी एक मिनिट, करना, मधु ये मधु किसी चौहान भी तुम्ही तरीके से शांत समस्या का राहा, हल नहीं तुम्ही है. त्यांना बोलू द्या. हम तो ये कहते हैं अगर कहीं कायदा है अपने कार्य. जी बोलिए बोलिए शर्मा जी, पूरा कीजिए बोलिए. आपका. हाँ,
तो जैसे आप अगर गुजरात की घटना की बात कर रहे हैं, हम उस घटना की निंदा करते हैं कि किसी के साथ भी इस तरह की घटना नहीं होनी चाहिए, पर वहां के पुलिस और प्रशासन को भी इस पर ध्यान देना चाहिए कि अगर कोई आदमी किसी की भावनाओं को चोट पहुंचाता है या गाय को काटने या उसको तस्करी करने का काम करता है तो प्रशासन को भी सजग रहना चाहिए। हम तो आपको वही चीज बोल रहे हैं कि कानून को हाथ में लेने का किसी का भी कोई मतलब नहीं बनता, पर गाय माता की सुरक्षा की भी जिम्मेदारी प्रशासन और लोगों की होनी चाहिए। शर्मा जी एक ही सवाल है मेरा कि अगर पुलिस ये नहीं करती जी। तो आपके जो कार्यकर्ता है वो क्या करते हैं? हाँ हाँ, देखिए हमारे कार्यकर्ता चाहे वो बजरंग दल का हो, विश्व हिंदू परिषद का हो, वो इन चीजों में बारीकी से इतना ध्यान देते हैं कि कहीं पे भी कानून को हाथ में लेने की नौबत ना आए। इसलिए हम बार बार प्रशासन से मिलते भी हैं कि पुलिस उसमें सजग रहे और ऐसी घटना जहां अगर होने के चांसेस हैं वहां इस तरह की घटना ना हो, इसलिए बार बार हम प्रशासन को भी चेताते हैं और प्रशासन अगर पर किसी ने दबाव ऐसा भी किया डालते है, हैं तो हम तो उस घटना की निंदा ही करते हैं। प्रशासन पर दबाव भी डालते हैं जी, कभी कभी दबाव भी डालना पड़ता है, दम भी देना जी, पड़ता है। प्रशासन को करना चाहिए, प्रशासन का काम है। नहीं नहीं, आप दबाव डालते हैं या नहीं कैसा? प्रशासन पर? आप दबाव डालते हैं कि नहीं बिल्कुल, हम तो प्रशासन पर? प्रशासन के पास जाते हैं, उनको बोलते भी हैं। प्रशासन की जिम्मेदारी बनती है, कायदा अगर कहीं लागू है तो उसको लागू करने की जिम्मेदारी प्रशासन की बनती है और वो उन्होंने करना चाहिए। इसमें गलत क्या है? ठीक आहे. यांच्या राजकुमार शर्मा यांच्या बोलण्यावरून जे काय अर्थ काढायचे आहेत ते काढायला आपले प्रेक्षक सुज्ञ आहेत. मला जरा पुढे जायचंय आणि गुजरातमध्ये जे काय चाललंय त्याचं एक चित्र तुम्हाला दाखवायचंय. कारण जे आंदोलन चाललंय ते मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नॅशनल मीडिया नीट कव्हर करत नाहीये. उद्यापासून महाराष्ट्र वन टीव्हीवर याचं सगळं फुटेज तुम्हाला दाखवण्यात येईल. 2 दिवसापूर्वी आम्ही दाखवलं होतं. पण मला किरण वाघेला तुम्हाला विचारायचंय काय चाललंय गुजरातमध्ये, काय दलित समाजाच्या मनात आहे. आणि मुंबईतही मीटिंग झाली मोठी, प्रकाश आंबेडकर आले होते. काय होतंय मुंबईत? गुजरात में तो आपको बोले तो बहुत भयावह परिस्थिति है. 255 लड़कों ने फर्स्ट टाइम, निखिल जी आप देखिए इतना सारा रोष जो लड़कों के युवा लोगों के दिल में है. अब देखिए हम किस प्रकार इसको बाहर निकालें. हम ये बजरंग दल वगैरह की तरह जाके किसी के ऊपर कायदा कानून और हम संविधान में मानने वाले लोग हैं. हमने इनको ये मन की बात निकालने के लिए हमारे बस 255 लड़कों ने खुद ने जहर पिया, उसमें से एक का कल निधन हो गया. जब तक नेशनल मीडिया का तो कोई आंख खुला नहीं है हमारे यहाँ, लेकिन न्यूयॉर्क टाइम्स में आने के बाद ओबामा साहब ने फोन किया, तब जाके पंतप्रधान अपनी मन की बात उन्होंने मार निकाली. गुजरात में इतनी ये बारिश की कंडीशन आपने वापी वगैरह आप देखिए, हम इतनी बरसात में जिस तरह से लोग पूरे देश से, मतलब पर्टिकुलरली हमारे राज्यों से चल के अहमदाबाद से आपने अलग अलग धड़े के, चाहे कोई भी पॉलिटिकल, उसमें भाजपा के कार्यकर्ता थे, काफी थे, लेकिन एक समाज के कार्यकर्ता थे. समाज करके हम लोगों ने जिस तरह का एक रैली वहां पर गुजरात के अहमदाबाद में जिस प्रकार का ये बैठक वगैरह हुआ, वो आप देखिए कि वो जो रोष इतने सालों का था, लेकिन लास्ट कुछ सालों में ये जो बढ़ने के हिसाब से हम पेट में कब तक रखते हैं इस चीज को, कब तक ये दलित समाज सहन करता. गांव गांव में ये घटना है. गांव गांव में जैसा अखलाल अंसारी के बाद जो चेन चलाया, उसके बाद हम इसको कहीं किसी प्रकार से रोष दिखा नहीं पाते थे हमारे पास. उसके बाद वो आरक्षण के मुद्दे पे हार्दिक वगैरह का, जिनके पास 200 करोड़ की बिल्डिंग है, वैसे पटेल समाज के लोगों को आरक्षण चाहिए. हमारे लोग दबे कुचले, हमारे लोगों को आज भी आरक्षण का फायदा वहां नहीं हो रहा. किसी प्रकार आपने देखा कि प्रशासन कंप्लीटली सवर्ण जातियों के लिए, सवर्ण समाजों के लिए, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत ये वगैरह में आप देखिए गौ रक्षा के नाम पे ये लोग डंडे वंडे बरसाते हैं. और दूसरी तरफ इनकी गवर्नमेंट लाइसेंसी स्लॉटर हाउस को बढ़ा रहा है. उसका आंकड़ा भी है हमारे पास, ऑथेंटिक आंकड़ा है. तो एक तरफ तो गौ रक्षा के नाम पे यहाँ लोगों की रोजी रोटी छीनने की, और लाइसेंसेस देते हैं स्लॉटर हाउस, और स्लॉटर हाउस को इनके अडानी अंबानी बड़े जो बिजनेस इनके फैमिली के और लोग मैंने हैं. ये भी सुना है वो गाय काटने के लिए लाइसेंस देते हैं क्या? सर हमारे पास ऑथेंटिक आंकड़ा गाय है. काटने के लिए देते हैं क्या? वो किस काटने के लिए देखते हो आप? अपने आप सरकार को अच्छी बात पूछिए. कर रहे हैं, हम मधु मानते हैं. आपकी सरकार आप आपको अच्छी बहुत बात अच्छा कर- आंसर कर गाय सकती है. काटने के लिए भारत सरकार परमिशन दे तो रही है. हमारे भाइयों ने मरी हुई गाय के अंदर आपके चमड़े में मत से से मैं सर हमने सहमत उठाया हूं. था. आपके ही आपके भावना से मैं सहमत हूं. आपकी ही इसलिए बजरंग मैंने दल के शर्मा जी को कार्यकर्ता संविधान को चैलेंज करते हुए आप गुजरात का मॉडल तो देखिए आपके मधु जी. भावना से मैं सहमत हूं. ये सिर्फ गुजरात का नहीं, पूरे भारत का मॉडल लास्ट 2 साल में डेवलप हुआ है.
ये सिर्फ बात ठीक है, मुझे बताइए 250 लड़कों ने आत्महत्या करने की कोशिश की जी। मुंबई में क्या हो रहा है? मुंबई में क्योंकि ये सरकार को ये मालूम नहीं है अभी क्या होने वाला है क्या नहीं है, उनको जरा बताए मुंबई में क्या होने वाला है। एग्जैक्टली गए कुछ दिनों से हम लोगों की पंचायतों में, अब सोशल मीडिया का जमाना आ गया निखिल जी, गुजरात और बॉम्बे या नागपुर हो या अहमदाबाद अब दूर नहीं रह गया। हमारे लड़कों के पास पहले आपने झाड़ू वगैरह दिया था, आज हमारे लड़के भी टेक्निकली थोड़े से आगे बढ़ गए। महाराष्ट्र राज्य में आपको बताता हूं कि आज हम जाति प्रमाण पत्र मांगने जाते हैं यहाँ की सरकार को, ये हमको बोलते हैं 1950 से हमें फॉर्म में लिखा महाराष्ट्र राज्यात वास्तव्याचा पुरावा आना। एब्सोल्यूट गलत है। अभी का कानून नहीं, वो बदल रही है हमारी सरकार। ये जो भी है कांग्रेस के 4 दिन पहले कानून अपने है। वोट के माध्यम वोट के वो लिए हम आपके बदल रहे हैं भाई सामाजिक न्याय साहब। मंत्री ने हमको बुलाया, आपने वो गवर्नमेंट ने गुजरात क्या का रोष डिसीजन- यहाँ ना व्यक्त हो, गुजरात का रोष यहाँ गवर्नमेंट ने ना क्या व्यक्त हो, डिसीजन लिया आपको निखिल मालूम जी, नहीं है। गुजरात का रोष यहाँ ना व्यक्त हो। जाति के उन्होंने दाखिले हमसे के पूछा, बारे में आपका किसने कहना बुलाया सही है। आपको? राजकुमार बडोली जी से हमारी एक मीटिंग हुई, उन्होंने बोला कि ठीक है गुजरात का वगैरह आप यहाँ ना करें, हम आपके साथ है, आप बताइए। हमने बोला जाति प्रमाण पत्र का हमारा इश्यू है सर, हम इस तरह Correct के है। हमारे सफाई कर्मचारियों के वसाहतों का प्रश्न है, हमारे लोगों का रहने का खाने का प्रॉब्लम है। गुजरात का रोष तो हमारे यहाँ भी है। यहाँ के दलित अब भाई अब पहले जैसा हमारा निखिल जी अब हमारा पढ़ाई लिखाई का स्टेटस बढ़ गया। यहाँ के लड़के जो है अब अपना हक समझने लगते हैं। आज भी हमको आरक्षण का निखिल जी एक समाज में हमारे डॉक्टर नहीं हो पाता, हमारे कोई राजनेता खड़े नहीं, समाज में एक भी डॉक्टर नहीं है। डॉक्टर नहीं हो पाता निखिल जी, एक डॉक्टर नहीं हो पाता क्योंकि आरक्षण का फायदा हमको जाति प्रमाण पत्र के नाम से रोका जाता है। कांग्रेस बीजेपी सारे ही एक समान है। मैं सामाजिक न्याय मंत्री की आपको बात बोलता हूँ, वो बोले कि इस रोष को कम करने के लिए उन्होंने हमारे साथ बैठक तो कर ली, लेकिन फिर जब बात आई हमको हमारा न्याय देने की तो मेरे को पूछा कि क्या प्रॉब्लम होता है, तो मैंने बोले ये सारे कलेक्टर्स जो बैठे वो हमको बकरा समाज समझते हैं, इनको लगता है काठियावाड़ी समाज मतलब ये हमारे पास पैसा कमाने वाला समाज है। तो वो मेरे पे एब्सोल्युटली भड़क गए, बोले नहीं आप अभी की बात करिए, अभी क्या आपको प्रॉब्लम। मैंने बोला कि 1960 में महाराष्ट्र राज्य गुजरात राज्य अलग अलग बना, तो कम से कम उनको मैंने संदर्भ दिया कि आपका वो अदनान सामी पाकिस्तानी गायक यहाँ आता है, 15 साल का उसको सिटीजनशिप का सब मिलता है, उसको सब फायदा दे देते हैं। 1995 में शिवसेना बीजेपी की सरकार, 2000 में कांग्रेस की सरकार ने जो यहाँ का झोपड़े मान्य किए उसमें सबसे ज्यादा फायदा बांग्लादेशियों को हो गया। लेकिन आज भी हम इस राज्य में परप्रांतीय की तरह अपनी जिंदगी निकालते हैं, हमें आरक्षण का कोई फायदा नहीं। जाति क्योंकि प्रमाण पत्र जाति नहीं प्रमाण मिल रहा पत्र हाँ नहीं मिलता। हम इनके पास लेके गए, इनके पहले भी हमने बहुत लोगों को डेलीगेशन वगैरह ले गए, हमने इनको बोला कि चलो ठीक है सर, हम रोष तो आपका है हमारे साथ, हम भी आपके साथ बैठने के बात करेंगे और आगे ले जाएगी। इनके सामाजिक न्याय मंत्री का सीधा सीधा लाइन क्या था कि ये सब हम आपको दे देंगे तो हमारा मतलब हमको एब्सोल्यूट वोट की गिनती से हमारी कीमत की जाती है। एब्सोल्यूट पूछते कितना एरिया क्या है निखिल जी, ये इनकी मानसिकता होगी तो हम किस प्रकार सर्वाइव कर सकेंगे। पूरे महाराष्ट्र में पुणे हो, अमरावती, अकोला, नागपुर सभी जगह से दलित लड़के दिन भर हम लोग पंचायत में बैठते हैं। नौकरियों के प्रश्न, दूसरे तरह के प्रश्न, यहाँ जाति पाति एट्रोसिटी यहाँ भी है। यहाँ मुंबई महानगर पालिका में एक पद है हलाल खोर, ये जात नाम से गाली है। हम इनको बोलते हैं इस पद को हटा के कुछ दूसरा नाम दे दो, हमारी रोजगार कम किए बिगड़। लेकिन आप मानसिकता तो देखिए, ये इस तरह की मानसिकता बीजेपी ने कानून बनाया, ये बीजेपी यही ने जो अभी बात आप हम बोलता तो हूं। कर सकते हो ना इस चीज को, आपको जब समझ में आए तब तो कम करो। अरे मेरे बीजेपी भाई ने आप कानून गलत बोल कायदे रहे बनाए कि हैं, नहीं? आप सुधारने की पेट्रोल जिम्मेदारी डाल रहे आपकी है कि नहीं? हैं, आप पेट्रोल डाल आप रहे बोलते हैं। बीजेपी ने नहीं मेरी किया। बात सुनिए, अरे मैं बोलता हूँ बीजेपी ने नहीं किया, लेकिन सुधारने मेरी का काम बात तो तो है सुनिए ना, आपका। मेरी जब बात तो